राजकीय वर्तुळातून निलेश लंके यांच्या राजीनाम्याबद्दल अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली. पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्वीकारला आहे. निलेश लंके यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभेच्या अध्यक्षांकडे दिला होता. अध्यक्षांनी निलेश लंके यांचा राजीनामा स्वीकारल्यामुळे पारनेर नगर विधानसभेची जागा रिक्त झाली. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर निलेश लंके यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचं चिन्ह आणि पक्षाचं नाव अजित पवार गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. निलेश लंके हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र महायुतीमध्ये अहमदनगरची जागा भाजपाच्या वाट्याला गेल्यानं भाजपाने या मतदारसंघातून पुन्हा एकदा सुजय विखे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे निलेश लंके यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. महाविकास आघाडीकडून त्यांना अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून तिकीट देखील देण्यात आलं. दरम्यान शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्यापूर्वी निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यांनी आपला राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपविला होता. राहुल नार्वेकर यांनी निलेश लंके यांचा राजीनामा स्वीकारलाय. त्यामुळे पारनेर विधानसभा मतदारसंघाची जागा आता रिक्त झाली. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात नुकतेच मतदान पार पडले. 4 जूनला निकाल लागणार आहे. या मतदारसंघातून कोण बाजी मारणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे निलेश लंके यांच्या राजीनाम्याबाबत शंका व्यक्त केली जाताना दिसते. नेमकं काय घडणार आहे हे लवकरच समजेलही. याबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच राजकीय बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या 20 विचार या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.